कार्तिक पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमा पाली भाषेत कार्तिक मासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणत नोव्हेंबर महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही घटना घडल्यात त्या अशा. 1. काश्यप बंधूंची धम्मदीक्षा. वाराणसीमध्ये काश्यप नावाचे एक कुटुंब राहत होते. त्या कुटुंबात 3 पुत्र होते. हे 3 भाऊ उर्वेला काश्यप, नदी काश्यप, गया काश्यप या नावाने ओळखले जात. ते विद्याविभूषित आणि कर्मठ जीवन जगत होते. ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते. त्यांनी लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत. यापैकी उर्वेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते. नदी काश्यपाचे 300 जटिल अनुयायी होते आणि गाय काश्यपाचे 200 अनुयायी होते. उर्वेला काश्यप हा प्रमुख होता. उर्वेला काश्यपाची कीर्ती ऐकल्यामुळे त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास धम्माची दीक्षा देण्याचा तथागतांनी विचार केला. तथागतांनी त्याची भेट घेतली आणि त्याच्या आश्रमात रात्रभर राहू देण्याची विनंती केली. काश्यप अनेक अडचणी सांगू लागला. काश्यप म्हणाला, या प्रदेशावर मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे. तो रात्री आश्रमात येतो आणि सर्व अग्निपूजा करणाऱ्या संन्यासांना भयंकर त्रास देतो. तथागताच्या आग्रहास्तव काश्यपानी संमती दिली. संमती मिळताच तथागताने अग्निशाळेत प्रवेश केला. तेथे ते जाऊन बसले. काश्यप काळजीने अस्वस्थ झाला. तथागताला बहुधा भस्मसात केले असावे या शंकेने तो रात्रभर झोपला नाही. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्याचे अनुयायी बघतात तर आश्चर्य. मुचलिंद तथागताची पूजा करीत असल्याचे त्यांना आढळले. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना त्याचे जवळ राहण्याची व आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. एके दिवशी तथागताने काश्यपाला विचारले, तुम्ही अरहंत आहात काय? काश्यपाला हा प्रश्न समजला नाही. तेव्हा भगवंत म्हणले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासनांना ज्याने जिंकले आहे तो अरहंत. अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप अहंमन्य पुरुष असला तरी तथागताच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. त्याने अत्यंत नम्रतेने भगवंताचा सिद्धांत मान्य करून उर्वेला काश्यप त्याचा अनुयायी झाला. काश्यप आणि त्याचे अनुयायी यांना धम्माची दीक्षा देण्यात आली. आपल्या भावाने असे केले तर आपणही त्याचे अनुकरण करावे या हेतूने ते दोघे बंधू उर्वेला काश्यप जवळ आले. भगवान बुद्धाने त्यांना प्रवचन दिले. ते म्हणाले, काम, क्रोध व अविद्या हे अग्नीप्रमाणे जगातील दुःखला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की तिच्या पुढे तृष्णा नाहीसी होते आणि तृष्णा नाहीसी झाली की मनुष्य श्रमण बनतो. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकून त्या महर्षीच्या अग्निपूजेविषयीचा आदर नष्ट झाला आणि त्यांनी बुद्धाचा शिष्य होण्याची इच्छा व्यक्त केली. बुद्धाने त्यांना धम्मदीक्षा दिली. तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. शेवटी जेव्हा उर्वेला काश्यपांना असे वाटले की आपली अंतिम वेळ आली आहे, तेव्हा त्यांनी भगवान बुद्धाच्या जवळ अनुमती मागितली. त्या दिवशी त्यांना निर्वाण प्राप्त झाले. तो दिवसही कार्तिक पौर्णिमेचा होता. 2. सारीपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता.
सुमारे 250 परिवराजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते. त्याच्या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगलान या नावाचे 2 तरुण ब्राह्मण होते. संजयच्या उपदेशाने त्यांचे समाधान झाले नव्हते. ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते. एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित चीवर परिधान करून आणि भिक्षापात्र हाती घेऊन राजगृह नगरीत भिक्षेसाठी आला. अश्वजिताची धीरे गंभीर चाल पाहून सारीपुत्त चकित झाला. काही वेळानंतर अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिवराजक सारीपुत्ताने विचारले, मित्रा, आपली मुद्रा शांत आहे, आपले रूप शुद्ध व तेजस्वी आहे. आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता? अश्वजित म्हणाला, मित्रा शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे. त्याच्या नावाने मी ही प्रवरजा धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्याच्याच धम्माला मी अनुसरले आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे? असे सारीपुत्ताने विचारले. नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताने संपूर्ण समाधान झाले. सारीपुत्त आणि मोगलान हे जरी सख्खे भाऊ नसले तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत. त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते, ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे, असे त्यांचे परस्परात ठरले होते. एकदा सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला, मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय? होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे. ते कसे झाले याचा वृत्तांत सारीपुत्ताने मोगलान यास सांगितला. तेव्हा मोगलान सारीपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल, आपण तथागतला भेटू, तेच आपले गुरु होतील. हा निर्णय घेण्यापूर्वी सारीपुत्त आणि मोगलान यांनी त्यांच्या सोबत असलेल्या 250 परिव्रजकांशी भेट घेतली. त्यांना या संबंधी सांगितले. नंतर संजयला हे सर्व सांगितले. तेव्हा त्यांनी त्यास जाण्यास नकार दिला. परंतु सारीपुत्त आणि मोगलान यांनी संजयचा नकार न जुमानता 250 परिवराजकाने घेऊन भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले. सारीपुत्त आणि मोगलान दुरूनच येत असताना तथागताने पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा, भिक्खूंनो, 2 सोबती येत आहे. सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून तथागत म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील. वेळुवनात पोहोचल्यावर सारीपुत्त आणि मोगलान आपल्या शिष्यांसह जेथे भगवान बुद्ध होते तेथे गेले. त्यांच्या समोर जाऊन त्यांना वंदन केले. भगवंतांच्या चरणांवर आपले मस्तक ठेवून ते भगवंतास म्हणाले, भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी. भगवंत म्हणाले, एही भिक्खवे, भिक्खिनो, या. असे म्हणताच सारीपुत्त आणि मोगलान आणि 250 शिष्य बुद्धाचे शिष्य झाले. सारीपुत्त आणि मोगलान हे भगवान बुद्धापेक्षा वयाने मोठे होते. ते धम्म प्रचारात प्रमुख सेनानी होते. भगवान बुद्धासोबत त्यांची नेहमी सोबत राहायची. जणू ते त्यांचे डावे उजवे हात होते. राहुलचे धम्मगुरू हे सारीपुत्त होते. सारीपुत्त आणि मोगलान यांनी ज्या दिवशी धम्मदीक्षा घेतली तो दिवस कार्तिक पौर्णिमेचा होता. 3. धम्मसेनापती महामोगलांची हत्या. राजगृहाजवळचे कोलीत गाव हे महामोगलांची जन्मभूमी. गावाच्या नावावरून सर्वजण त्यास कोलीत या नावानेच बोलवीत. प्रव्रजेनंतर थोड्याच दिवसात भगवंतांनी महामोगलान यास द्वितीय धम्मसेनापती घोषित केले. असे म्हटले जाते की महामोगलांची कांती निळ्या कमळासम होती. आजही श्रीलंकेमध्ये त्याची प्रतिमा निळ्या रंगाची बनविली जाते. महामोग्गालान व सारीपुत्त यांचे वय भगवंतापेक्षाही अधिक होते. महामोग्गलानाचा प्रभाव तत्कालीन समाज मनावर अधिक होता. तेव्हा बौद्ध धम्माच्या प्रभावामुळे
ब्राह्मणी व जैन धर्माचा प्रभाव क्षीण झाला होता. त्यामुळे जैन लोक भगवान बुद्धांचा आणि त्यांच्या धम्माचा व संघाचा द्वेष करून तथागतांना कलंकित करण्याचे व भिक्खूंनाही जीवे मारण्याचे षड्यंत्र रचत होते. राजगृहाच्या धर्मशाळेत जेव्हा प्रसेनजित राजाचा मृत्यू झाला त्याच कालावधीत मोगलान हा राजगृहामध्येच एकांतात असलेल्या कालशिला पर्वताच्या गुहेत वास्तव्य करीत होता. ही संधी साधून जैनांनी वध करणाऱ्या मारेक्यांना 1000 कारशापण देऊन मोगलांची हत्या करण्यास पाठविले. त्यानुसार मारेक्यांनी कार्तिक अमावस्येच्या अंधाया रात्री त्या एकांतान असलेल्या गुहेत घुसून मोगलांची निर्दयतेने हत्या केली आणि इतर भिक्खूंनाही मारहाण केली. या घटनेमुळे भिक्खू संघात फारच चिंतेचे व धास्तीचे वातावरण पसरले. मोगलांच्या त्याचा समाचार कळल्यानंतर राजा अजातशत्रूने सर्व गुन्हेगारांना व जैन तीर्थकांना पकडून त्यांना नाभीपर्यंत खड्यात दाबून जिवंत जाळण्यास लावले. भगवान बुद्ध 2 महिन्यानंतर राजगृहाला आले तेव्हा त्यांना प्रसेनजित राजाच्या निधनाची आणि मोगलांची निर्घुण खुनाची बातमी कळली. ते फारच व्यथित झाले. त्यावेळी भगवंत म्हणले, भिक्खूंनो, त्या मारेकरी व जैन तीर्थकांनी माझ्या निर्दोष पुत्राला अनेक दोष लावून ठार मारले. हे त्यांनी भयंकर मोठे पाप केले आहे. त्यामुळे त्यांच्याही भयंकर दुःखद मृत्यू होऊन ते दुर्गतीस प्राप्त झाले आहे. त्यानंतर तथागतांच्या सांगण्यावरून राजगृहाला मोगलांच्या अवशेषावर भव्य स्तूप उभारण्यात आला. सांचीचा जो भव्य स्तूप आहे तिथेही सारीपुत्त व महामोगलान यांच्या अस्थी ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी त्या अस्थी जनतेसाठी खुल्या असतात. 4. महाप्रजापती गौतमीचे चिवरदान. एकदा भगवान बुद्ध कपिलवस्तूच्या न्यग्रोधारामध्ये विहार करीत होते. तिथे महाप्रजापती गौतमी स्वहत विणलेले 2 शेले शाल घेऊन तथागताकडे गेली. तथागतांना वंदन करून ती बाजूला बसली. ती तथागतांना म्हणाली, भंते, मी स्वहत कातलेले विणलेले हे 2 शेले आपणास अर्पित करीत आहे. भगवंतांनी त्याच्या कृपा करून स्वीकार करावा. असे म्हणताच भगवंतांनी महाप्रजापतीला म्हटले, गौतमी, हे संघाला दे. संघाला दिल्यास मी पूजित होईल आणि संघ सुद्धा. भगवंतांनी हीच गोष्ट महाप्रजापतीला 2 वेळा 3 वेळा सांगितली. त्यानंतर आयुष्यमान आनंद भगवंताला म्हणाले, भंते, भगवान, महाप्रजापती गौतमीने आणलेल्या शेल्याचा स्वीकार करावा. भंते, महाप्रजापतीचे अनंत उपकार भगवंतांवर आहेत. मातेच्या मृत्यूनंतर तिनेच भगवंताला दूध पाजले होते. भगवंत सुद्धा महाप्रजापतीसाठी महोपकारक आहे. भगवंतामुळे महाप्रजापती बुद्ध, धम्म आणि संघाच्या शरण आली. भगवंतामुळे महाप्रजापती पंचशिलाचे पालन करीत आहे. भगवंतामुळे महाप्रजापती बुद्ध, धम्म, संघ यावर श्रद्धायुक्त झाली आहे. भगवंतामुळे महाप्रजापतीला 4 आर्य सत्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे. आयुष्यमान आनंदाने भगवंतांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यावेळी भगवंतांनी आनंदला दानदक्षिणा कशी करावी याचा उपदेश केला. शेवटी भगवंताने आनंदाला सांगितले, संघविषयक दक्षिणेपेक्षा व्यक्तिगत स्वरूपाने दिलेली दक्षिणा अधिक फलदायक आहे, असे मी मानत नाही. शेवटी महाप्रजापती गौतमीने स्वहत तयार केलेले शेले संघाला दान दिले. तिने अत्यंत परिश्रमाने वर्षावासाच्या 3 महिन्याच्या काळात ते तयार केले होते. ज्या दिवशी शेले दान करण्याची इच्छा तिने तथागतांजवळ केली होती ती कार्तिक पौर्णिमा होती. ती पौर्णिमा कठीण चिवरदानासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी भिक्खूंना कठीण चिवरदान देण्यात येते. भवतु सब मंगलम. साधु 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 साधु.